का फळं खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मोठी आहे, कारण मुंबईमध्ये औषधांवरती आता चक्क उंदीर मारण्याचं औषध लावल्याचं समोर आलेलं आहे। यावरून अन्न आणि औषध प्रशासनासह मुंबई पालिकेच्या कारभारावर देखील टीका होतीये। बघूया। उंदरांनी फळं खाऊ नयेत म्हणून फळांनाच उंदीर मारण्याचं औषध लावण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या मालाडमध्ये समोर आलाय। वीडियो मैं खराब केले में इधर दो वो दिखाओ यार सर देखो एक दिन बताइए वीडियो लगा दिया है पूरा। वो देख ये बघा ये देखिए ये बच्चे लोग खाते हैं, ये तो इधर ये लगा रहा है। मेरी बात सुन ये देखिए ये टाइको लगा रहा है, ये मैं अभी लेने वाला था। ये देखिए सब पूरा इधर लगा के रखा है। मैं खराब केले में अरे तो ये तू तेरा चूहा खाएगा तो उसके बदले तू। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणत फळ विक्रेत्याला पोलिसांच्या हवाली केलं। हे सगळे प्रकार मुंबईत खुलेआम सुरू असताना अन्न आणि औषध खातं आणि महापालिका करते काय असा सवालही उपस्थित होतोय। सर्वात भ्रष्ट अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे आहेत, कारण वॉर्डमधून गाडी निघायच्या आधीच ते बीएमचे खबरी लोक फिर्यादींना फोन करून सांगतात की तुमच्यावरती कारवाई होणार आहे। हे निर्लज्ज जे आहेत अधिकारी, हे माणसांची जीवाशी खेळणं आहे। आता इथे काही माणसं आहेत शेजारचे सगळे, त्यांच्याशी आमचं सकाळी पण बोलणं झालं। ते स्वतः आम्हाला बोललेत की आम्ही आजारी पडले की आम्ही यांच्याकडनं 10-10 हजाराची फळं घेतोय, आम्हाला रॅशेस वगैरे पण झालेत, पण त्यांनी ते कधी चेक केलं ना, कारण की त्यांना माहीतच नाही। कारण की डॉक्टर काय बोलतात, फळं खाल्ल्याने माणूस व्यवस्थित राहतो, पण अशी फळं खाल्ल्याने माणूस काय राहणार आहे। आजारी पडलेल्यांना डॉक्टर फळं खाण्याचा सल्ला देतात आणि त्याच फळांना जर उंदीर मारण्याचं केमिकल लावलं असेल तर लोकांनी काय करावं हा प्रश्नच आहे। काही दिवसांपूर्वी विरारमध्ये एक जण गटाराच्या पाण्यात फळं धुत होता। ठाण्यात मासे विक्रीच्या ठिकाणावरतीच विक्रेत्यानं लघुशंका केली होती। मुंबईतून दूध भेसळीचे व्हिडिओ तर दर 1-2 महिन्यांनी समोर येतात। त्याआधी भिवंडीच्या म्हशीच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उघडकीस आला। खरं तर मुंबईत कशात भेसळ होत नाही अशी यादी बनवली तर त्यात शुद्ध पदार्थ कदाचित एकही सापडणार नाही। 3 ते 4 गाड्या आल्यात, एका गाडीवरती 2 जण माणसं। मग बीएमसी करतायत काय? शर्मेची बाब आहे। मुंबई महानगरपालिकाकडे कारवाई करण्यासाठी कर्मचारी नाहीये। रिझल्ट दाखवलाय। जब्बार शेख आहेत, यांचा आज रोजा आहे। त्यांच्यासोबत मी काम त्यांच्या करत होतो। आता माणसांबरोबर सामान उचलायला ह्या माणसांनी मदत केली, ह्याला काय गरज आहे? दुर्दैव म्हणजे एकीकडे झिरवाळांच्या अन्न आणि औषध खात्यात मेडिकलवाल्यांकडनं लाच घेतली जाते, तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रभर भेसळखोरांचे काळे धंदे बिनधास्त सुरू असतात। अन्न आणि औषध प्रशासन फक्त दिवाळीमध्ये मावा आणि खव्यांवरती छापा टाकण्यापुरतंच उरलंय का? मुळात तो सुद्धा छापा भेसळ विरोधात होतो की हप्ते वाढवण्यासाठी, असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे। जे काम अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचं आहे ते काम सामान्य लोक करतायत। गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मालाड, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।